हॅलो ऑल. आज डॉक्टर्स डे आहे. सकाळपासून अनेक मैत्रिणींचे, पेशंटचे, हितचिंतकांचे अनेक मेसेज आले. काही जवळच्या मैत्रिणींचे, काही बऱ्याचशा पेशंटचे ज्यांना उत्तम क्युअर मिळालेलं आहे अशा पेशंटचे फोन आले. आणि थोडीशी ग्रॅटिट्यूड ही भावना बहुतेक भारतीय समाजात वाढत चालली आहे का काय अशी शंका आहे. खरं तर थँकलेस जॉब म्हणजे तिथं काही थँक्यू म्हणायची गरज नाही, पण तो जॉब तुम्हाला करावा लागतो. याच्यामध्ये आईवडिलांचा जॉब टॉपला आहे आणि तो कायमच टॉपला राहणार. इट इज ऑलवेज थँकलेस. म्हणजे तुम्ही आम्हाला जन्म दिला आहे म्हणजे यू हॅव टू डू एव्हरीथिंग. त्याच्यामध्ये थर्ड कॅटेगरीमध्ये डॉक्टर हा जॉब कायम राहणार आहे. असं म्हणण्याचं कारण असं की तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना विचारा किंवा तुम्ही स्वतःही असं कदाचित केलं असेल की अगदी बरं वाटतंय, 80-90% बरं वाटतंय. डॉक्टरने विचारलं काय कसं आहे, बरं आहे का, आधीचे सिम्पटम विचारले, हां तसं बरं आहे पण एवढं काय अजून बरं वाटत नाही, डॉक्टर 100% बरं नाही. म्हणजे तसा असा डॉक्टरांना ते आनंद नाही होऊन देत जास्त. म्हणजे त्यांना असं वाटतं की डॉक्टरांना असं काही गर्व वगैरे होईल किंवा अभिमान वगैरे होईल आणि मग ते आपल्याला चुकीचं औषध देतील का काय, असं काहीतरी गैरसमज बहुतांश भारतीय पेशंटमध्ये असावा. किंवा मग आमच्या औषधांना जरी कमी आलं असलं, म्हणजे समजा ॲलर्जीचं औषध दिलेलं आहे आणि ॲलर्जी संपूर्णपणे बरी झालेली आहे, कमी नाही बरी झालेली आहे, आणि म्हटलं नाही तुमच्या त्या ॲलर्जी पूर्णपणे बरी झाली, म्हणजे तिसरी चौथी व्हिजिट असते आणि आम्हाला दिसत असतो बदल, घरातले सांगत असतात, पण तो पेशंट नाही मॅडम तसं तुमची ट्रीटमेंट सुरू केल्यापासून आहे तसं बरं, पण मग मी आवळ्याचा रस पण सुरू केलेला ना त्याच वेळी, त्यामुळे नक्की आवळ्याच्या रसामुळं का तुमच्या औषधामुळं झालंय ते कळायला मार्ग नाही. मग आम्ही मनातल्या मनात म्हणतो असं असं, म्हणजे तुम्ही चौथ्यांदा इथं असंच माझ्याशी गप्पा मारायला आलेल्या दिसत आहे. पण हसून आम्हाला टाळावं लागतं. जसं मी तुम्हाला म्हणाले की थँकलेस जॉब आहे. अनेक पेशंट दिलखुलासपणे सांगतात मॅडम तुमच्याशी बोलल्यानंतर चांगलं वाटतं, तुमची ट्रीटमेंट चांगली आहे. वेट लॉसचे जे माझे अनेक क्लायंट्स आहेत त्यांचा आमचा रोज अपडेट असतो, त्याच्यामध्ये मनापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, शेअर केल्या जातात. तिथं कुठंतरी कनेक्ट झाल्यासारखं होतं आणि मग परत आम्हाला थोडासा आनंद झाला की असा परत खाली आणून ठेवणारा एखादा पेशंट असतो. हे चालूच राहणार आहे. खट्टी मिठी अशा पद्धतीची ही डिग्री आहे, पण आय ट्रीट आणि ही क्युअर्स हे कॉन्स्टंट राहणार आहे. शेवटी डॉक्टर म्हणून सांगते आणि एक व्यक्ती म्हणूनही सांगते. एखाद्या डॉक्टरवरचा काय म्हणू शकतो आपण, विश्वास, अंधविश्वास नाही की विश्वास, मी सगळे या डॉक्टरांना सांगणार आणि हे डॉक्टर मला बरे करतील, हा विश्वास बऱ्याच वेळा तुमच्या क्युअरमध्ये खूप जास्त मदत करतो. आणि असा विश्वास ठेवा आणि तुम्हाला उत्तम डॉक्टर लाभोत आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो.